नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। येत्या काही दिवसात टप्पावाढीचा शासन आदेश निर्गमित होणार। आमदार विक्रम काळे यांची महत्त्वपूर्ण माहिती। मात्र शिक्षकांचा शासनावर बिलकुल विश्वास नसल्याने कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर वाढीव टप्प्याच्या आदेशासाठी शिक्षकांचे मुंडन आंदोलन। शासनाने तात्काळ आदेश काढावा, अन्यथा आणखी आक्रमक आंदोलन करावे लागेल। खंडेराव जगदाळे सर यांचा शासनाला गर्भित इशारा। काल मुंबई येथे मंत्रालयात शाळा अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित व्हावा यासाठी आमदार विक्रम काळे यांनी शिक्षण विभागात पाठपुरावा केला असता शिक्षण विभागाकडून सादर करावयाच्या माहितीसाठी कक्ष अधिकारी श्री प्रमोद कदम हे पुणे येथील आयुक्त कार्यालयात गेलेले होते। तेथून माहिती आल्यानंतर ही वित्त विभागात जाईल, त्यावर निर्णय होऊन लवकरच शासन निर्णय आदेश निर्गमित होईल, अशी माहिती आमदार विक्रम काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य कायम विनांदानी शाळा कृती समितीचे कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असून तिसऱ्या दिवशी मुंडन आंदोलन करण्यात आले। यामध्ये 13 शिक्षकांनी मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवला। आम्ही हक्काच्या पगारासाठी किती आंदोलने करायची, आमचा टाहो शासनाला का कळत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अनुदानाबाबत अनेक वेळा सांगितले असताना तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात घोषणा करूनही अद्याप आदेश निघालेला नाही। GR निर्गमित करण्यासाठी आडकाठी घालणारा जाहीरातील शुक्राचार्य कोण आहे याचा आम्ही शोध लवकर घेणार आहोत, असे खंडेराव जगदाळे सर यांनी म्हटले आहे। प्रचलित नियमानुसार पुढील वाढीव टप्प्याचा आदेश काढावा यासाठी कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये आंदोलने सुरू आहेत। जोपर्यंत वाढीव टप्प्याचा आदेश निघणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहितीही श्री जगदाळे सर यांनी दिली आहे। शासनाने आमचा अंत पाहू नये, अनेक वर्ष सेवा करूनही शासन जर विचार करीत नसेल तर आम्हाला भविष्यात शासनाविरोधात मोठे पाऊल उचलावे लागेल, कारण शासनाविरोधात शिक्षकांमध्ये खूप मोठा असंतोष पसरला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? लाडकी बहीण याची घोषणा झाली, लगेच GR निघाला, मग सभागृहात घोषणा होऊन आजपर्यंत आदेश न निघण्याचे कारण काय, असा सवालही खंडेराव जगदाळे यांनी केला आहे। आज झालेल्या मुंडन आंदोलनामध्ये खंडेराव जगदाळे सर, राजेंद्र भोरे, जनार्दन दिंडे, मुकुंद चव्हाण, शिवाजी कुरणे, उत्तम जाधव, जालिंदर कांबळे, निकलेश माने, शंकर पाटील, भानुदास गारे, धमानंद कांबळे, विश्वास कांबळे, अंकुश नेमाने या एकूण 13 शिक्षकांनी मुंडन केले आहे, अशी माहितीही श्री जगदाळे सर यांनी दिली आहे। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सभागृहातल्या अनेक सदस्यांनी टप्पा अनुदानाची मागणी केलेली होती। आपण डिसेंबर पासून हे देण्याचं घोषित केलेलं असलं तरी त्यांनी संबंधित जे शिक्षक आहेत त्यांचं समाधान झालेलं नाहीये। त्याच्यामुळे गेल्या वेळेला ज्याप्रमाणे आपण केलेलं होतं की जून महिन्यापासून याचा अंमल सुरू होईल आणि जून ते डिसेंबरचा फरक हा ज्याला आपण टप्पा अनुदान देईल त्यावेळेला तो या फरकासह दिला जाईल, जसं आपण मागच्या वेळेला दिला तसंच तो दिला जाईल। त्याच्याच बरोबर शाळा आता आपण त्यांची संख्या बघून उर्वरित शाळा आपण सेल्फ फायनान्स मध्ये टाकतोय, पण हे टाकत असताना सुद्धा आपण सातत्याने आदिवासी आणि डोंगरी भागाचा मागणी केलेली होती। म्हणून डोंगरी भागाच्या, कारण आदिवासी हे डोंगरी भागातच असतात, तर त्याच्या संदर्भात 20ची अट आहे ती आपण 15वर करतोय। आणि ज्या मायनॉरिटीच्या स्कूल्स असतात तिथं मायनॉरिटीची संख्या खूप कमी असते, त्याच्यामुळे त्यांना पुरेशा संख्येमध्ये विद्यार्थी उपलब्ध नसतात, त्याच्यामुळे ती सुद्धा 20वर केल्यानंतर आणि 14 शाळांना याचा अतिरिक्त लाभ मिळू शकेल। आणि हे सगळ्याचं आपल्याला सांगितल्याप्रमाणे फरकासह हे टप्पा अनुदान दिले। आता हे आचार प्रश्न आभार।